असा हा पापड तेलामध्ये टाकला का मस्त 3-4 पटीने फुलतो। रेशनच्या तांदूळाची 1 किलो प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण खिशी घाटा न करता मस्त असे खुसखुशीत पापडची रेसिपी बघत आहोत। हे पापड बनवायला एवढे सोपे आहेत ना, तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट हे पापड करू शकाल। नमस्कार, मी सुरेखा आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। मग रेसिपीला सुरुवात करू। तर मैत्रिणींनो, या ठिकाणी मी 1 किलो रेशनच्या तांदूळाचं पीठ केलेलं आहे। तर हे कसं करायचं याची कृती मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। त्याआधी आपण पापडच्या रेसिपीला सुरुवात करू। तर वजनी प्रमाणामध्ये 1 किलो तांदूळाचं हे पीठ आहे। पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे। तर मेजरमेंट कपाने किंवा घरातील एखादी वाटीने किंवा अशा मोठ्या भांड्याने तुम्ही हे पीठ मोजून घ्यायचं आहे। तर मी एकटे करणारे आहे म्हणून अर्ध्या पिठाचे मी तुम्हाला या ठिकाणी पापड करून दाखवणार आहे। असं मोठं बाउल घेतलेलं आहे आणि सम प्रमाणामध्ये हे पीठ आपल्याला करायचं आहे। 1 बाउल हे पीठ भरून घेतलेलं आहे। ते एखादी पसरट भांड्यामध्ये काढते। म्हणजे हे पीठ झालेलं आहे। अर्ध घेतलेलं आहे आपण, तर अर्धा किलो झालेला आहे। आणखी राहिलेलं पीठ सुद्धा मी तुम्हाला मोजून दाखवते। तर मैत्रिणींनो, हे पापडासाठीचं पीठ कसं करायचं, तर रेशनचा तांदूळ घ्यायचा, स्वच्छ निवडून घ्यायचा आणि 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा। कारण रेशनचा तांदूळ हा काळपट असतो, त्याचं काळपट पाणी पूर्ण हे काढायचं आहे। त्यानंतर चाळणीमध्ये निथळत ठेवायचं आहे आणि त्यानंतर पंख्याच्या हवेखाली एखादी कॉटनच्या कापडावरती पसरून ठेवायचं आहे आणि मस्त 1 ते 2 दिवस हा तांदूळ वाळू द्यायचा आहे। त्यानंतर गिरणीतून बारीक असं दळून आणायचं आहे। आता साहित्य पाहू। 1 पोहे खाण्याचा सपाट चमचा मीठ घेतलेला आहे। हेच मीठ जर का तुम्ही टेबल स्पूनने घेत असाल तर अर्धा टेबल स्पून मीठ घ्यायचं आहे आणि जर का ग्रॅमने घेत असाल तर ते सुद्धा मी तुम्हाला मोजून दाखवते। अर्धा टेबल स्पून म्हणजे 10 ग्रॅम। तर अर्धा किलो पिठासाठी 10 ग्रॅम मीठ घ्यायचं आहे। 1 किलो पिठाचे पापड करत असाल तर 20 ग्रॅम मीठ घ्यायचं आहे। मीठ आणि पापड खार अगदी प्रमाणात घेतला ना, पापड अगदी छान होतात। बघू शकता, हा पापड खार आहे असा वडीसारखा असतो, असा चुरला तर मिठासारखा होत असतो खरखरीत। तो सुद्धा पोहे खाण्याच्या चमचामध्ये टाकला तर असा चमचाने हा अर्धा चमचा आहे। तर अर्धा किलो पिठासाठी एवढा हा पापड खार अगदी पुरेसा आहे, अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये आहे। यापेक्षा जास्त सुद्धा वापरू नका। आणि टेबल स्पून मध्ये टाकला तर पाव टेबल स्पून हा पापड खार झालेला आहे। तोच मी तुम्हाला ग्रॅम मध्ये सुद्धा मोजून दाखवते। तो वजनाला एवढा हलका असतो ना, ग्रॅम मध्ये त्याचं वजन येतच नाही। बघू शकता, काटा हा 0 वरती आहे। घेतलेला पापड खार या वाटीमध्ये टाकलेला आहे, 0च आहे। आणि तुम्ही किलो मध्ये करत असाल तर मग दुप्पट घ्यायचं आहे। त्यासोबत त्यानंतर काही साहित्य घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा मी या ठिकाणी पांढरे तीळ घेतलेले आहे। तीळ ही तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता, थोडी कमी अधिक जरी घेतली ना तरी काही फरक पडत नाही। त्यानंतर ही जिऱ्याची पावडर आहे, तर अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घेतलेली आहे। तुमच्याकडे जर का जिऱ्याची पावडर नसेल तर जिरे खलबत्त्यामध्ये कुटून घ्या। अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि अगदी चिमूटभर हिंग घेतलेला आहे, म्हणजेच पाव चमचा। हिंग जर का तुम्हाला स्किप करायचं असेल तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, पण हिंग घातल्याने पापड चवीला छान लागतात। ओवा, जिऱ्याची पावडर, पांढरे तीळ, पापड खार आणि मीठ, फक्त एवढं आपल्याला साहित्य घ्यायचं आहे। त्यानंतर गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं आहे। आता ज्या भांड्याने आपण पीठ घेतलेलं आहे ना, त्याच भांड्याने पाणी घ्यायचं आहे। 1 बाउल पीठ होतं म्हणून मी 1.5 बाउल या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे। पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी गरम होत असतानाच त्यामध्ये हे जे आपण सगळं साहित्य घेतलेलं आहे ना, ते सगळं साहित्य घालायचं आहे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। झाकण ठेवते। जास्त वेळासाठी झाकण ठेवायचं नाही, नाहीतर हे पाणी उतू जाऊ शकते। म्हणून उतू येण्याच्या आधीच झाकण हे काढून घेतलेलं आहे आणि मस्त असं हे पाणी उकळू द्यायचं आहे। खडखडून पाणी हे उकडलेलं आहे। त्यानंतर गॅस बंद करायचा आहे। बघू शकता, अशा प्रकारे उकडल्याने सगळ्या ह्या साहित्याची चव पाण्यामध्ये उतरते। त्यानंतर हे कडकडीत उकडतं पाणी या पिठामध्ये टाकायचं आहे। तर या ठिकाणी हे पापड करण्यासाठी आपण अजिबात खिशी किंवा घाटा करत नाहीत। म्हणजे तुम्ही नवीन शिकाऊ जरी असाल ना तरी सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये हे पापड अगदी परफेक्ट करू शकाल। बऱ्याच माझ्या मैत्रिणी ह्या नवीन शिकाऊ असतात, त्यांना खिशी येत नाही, म्हणून ही अतिशय सोपी पद्धत मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे। सगळं हे कडकडीत पाणी टाकलं, त्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे एखादी चमचाने। बघू शकता, व्यवस्थित असं मिक्स झालं। जर का तुम्ही घेतलेला तांदूळ कमी अधिक पाणी घेत असेल, असं पीठ मिक्स करताना खूप असं ड्राय वाटलं तर आणखी तुम्ही गरम पाणी करून साधंच पाणी कडकडीत असं गरम करायचं आणि त्यावरती तुम्ही टाकू शकता। पण 1 वाटी पिठासाठी तुम्ही जर का 1.5 वाटी पाणी घेतलं, 1.5 पटीने पाणी घेतलं तर पाणी हे अगदी परफेक्ट होतं।
त्यानंतर एखादी मॅचर घ्यायचं आहे, ते नसेल तर तांब्या किंवा ग्लास तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता पिठाला किती छान असा हा चिकटसरपणा आलेला आहे. मी तुम्हाला असा एक छोटासा गोळा करून दाखवते. अगदी छान असं पीठ हे झालेलं आहे. एकदम छान असं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये बघू शकता तुम्ही एक सुद्धा गाठ वगैरे झालेली नाही. फक्त 1 ते 1.5 मिनिटासाठी अशा प्रकारे हे पीठ व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे. असं हे मळून झाल्यानंतर या पिठाचे आपल्याला गोळे करायचे आहे. तर हे पीठ खूप गरम आहे. अशाच प्रकारे आपण जर का हाताने हे गोळे काढले तर हाताला चटका लागू शकतो, म्हणून त्यासाठी एखादी चमचा वगैरे घ्यायचा आहे आणि त्याच्याने हे गोळे आपल्याला अशा प्रकारे वेगळे करून घ्यायचे आहे. म्हणजे पीठ पटकन हे थोडंसं कोमट होतं आणि अगदी भराभर आपल्याला हे गोळे करता येतात. अर्धा किलो पिठाचे साधारण हे 6 गोळे काढलेले आहे. आता अशा प्रकारे हातावरती हा गोळा घ्यायचा आहे आणि अगदी स्मूथ करून घ्यायचं आहे आणि असं झाल्यानंतर आतमध्ये होल द्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित आतपर्यंत हे पीठ छान असं शिजलं जातं. बघू शकता जसा मेंदू वडा असतो ना, त्यानुसार हे गोळे आपल्याला तयार करायचे आहे. गोळे तयार करत असतानाच कढईमध्ये पाणी सुद्धा स्टीमरमध्ये आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे, म्हणजे आपले काम हे अगदी पटकन होईल. स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. पाण्याला उकळी आलेली आहे. त्यानंतर ही प्लेट त्यावरती ठेवली आणि त्या प्लेटेवरती अशा प्रकारे हे गोळे ठेवायचे आहे. संपूर्ण गोळे ठेवलेले आहे. झाकण ठेवून घेतलं आणि मस्त 15 ते 20 मिनिटांसाठी हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता शिजून झाल्यानंतर मी तुम्हाला झाकण काढून दाखवते. रंग सुद्धा बदललेला आहे. छान अशी ह्या गोळ्यांना चमक आलेली आहे. मस्त हे पीठ शिजलेलं आहे. त्यानंतर गॅस कमी करायचा आहे आणि एक गोळा काढायचा आहे. जर का तुम्ही एकटे असाल माझ्याप्रमाणे तर मग एक गोळा काढा आणि तुमच्या मदतीला कोणी असेल तर मग 2-3 गोळे तुम्ही काढू शकता. मी एकटे आहे म्हणून एक गोळा काढला. बाकीच्या गोळ्यांवरती झाकण ठेवायचं आहे स्टीमरवरती आणि गॅस अगदी कमी करून घ्यायचा आहे किंवा बंद केला तरी सुद्धा चालेल. पाणी हे कडकडीत असतं. आणि त्यानंतर एखादी कॉटनचा रुमाल वगैरे घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे. रुमाल मात्र कोमट पाण्यामध्ये रुमाल बुडवला तो पिळून घेतलेला आहे आणि त्या पिळलेल्या रुमालामध्ये म्हणजे ओलसर रुमालामध्ये हे पीठ आपल्याला मळायचं आहे. बघू शकता यामध्ये गाठी वगैरे नसल्यामुळे जास्त वेळ सुद्धा मळावं हे पीठ लागत नाही. अगदी पटकन हे मळलं जातं. पीठ हे गरम आहे त्यामुळे अशा प्रकारे हे पीठ मळून घेते. रंगही छान आलेला आहे आणि छान असं स्मूथ अगदी खिशीपेक्षाही मस्त हे पीठ शिजलं जाते. साधारण अर्ध्या मिनिटासाठी हे पीठ अशा प्रकारे स्मूथ करून घेतलेला आहे. त्यानंतर या पिठाच्या आपल्याला लाट्या करायच्या आहे. लाट्या करण्यासाठी अशा प्रकारे रोल करून घेते. लांबट करायचे आहे किंवा तुम्ही हाताने तोडून गोल गोल सुद्धा करू शकता. अगदी स्मूथ पीठ हे झालेलं आहे. मस्त असं लांबट केलेलं आहे. त्यानंतर सुरीने कट करायच्या. अगदी एकसारख्या अशा ह्या लाट्या होत असतात मैत्रिणींनो. आणि जर का हाताला हे थोडंसं चिटकत असलं तर मग अगदी थोडंसं तेल घ्यायचं आहे. तेल किंवा तुपाचा तुम्ही वापर करू शकता. मी अगदी थोडंसं हाताला तेल लावून घेते. जास्त तेलाचा सुद्धा वापर करायचा नाही पापड करताना, नाहीतर पापडाचा वास येतो. कारण हे पापड आपल्याला वर्षभरासाठी साठवून ठेवायचे आहे ना, म्हणून जास्त तेल वापरायचं नाही. जसं लिंबू असतो ना लहान साईजचा, त्यानुसार ह्या लाट्या आपल्याला करायच्या आहे. अशा प्रकारे ह्या काही लाट्या करून घेतलेल्या आहेत. अशा कट झाल्या का नंतर गोल आकार त्याला द्यायचा आहे. लाट्या एखादी प्लास्टिक पेपरमध्ये गुंडाळून ठेवायचे आहे किंवा हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहे, म्हणजे त्या कडक होणार नाही. कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना हवा लागली का लगेचच या लाट्या कडक होतात आणि मग पापड हा पसरत नाही, व्यवस्थित तो लाटलाही जात नाही. म्हणून लाट्या अशा ओपन न ठेवता हवाबंद डब्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहे. आता पापड करायचे आहे. पापड करण्यासाठी या ठिकाणी मी हे पुरी मेकर घेतलेला आहे. जर का तुमच्याकडे अशा प्रकारचं हे मशीन नसेल तर पापड कसा करायचा ते सुद्धा आपण पुढे बघणारच आहोत. त्यानंतर हा प्लास्टिक पेपर घेतलेला आहे. त्यावरती थोडंसं तेल लावून घेते. फक्त पहिल्यांदाच आपण जशी पापड करतो ना पहिल्याच वेळेस तेल लावायचं आहे, तेही अगदी थोडंसं. नंतरच्या पापडला तेल वगैरे लावायची काही गरज नाही. लाटी ठेवली. प्लास्टिक पेपर वरतून सुद्धा ठेवायचं आहे, खालतून सुद्धा. त्यानंतर प्रेस करून घ्यायचं आहे. बघू शकता काय मस्त असा आपला हा पातळसर असा छान मोठा पापड झालेला आहे. पापडचा तुम्ही रंग सुद्धा पाहू शकता आणि चमक सुद्धा पाहू शकता. मस्त अशी चमक आलेली आहे पापडला. आता उन्हात न जाता हे पापड मी करत आहे, तर घरामध्ये अशा प्रकारची प्लास्टिक शीट खाली आथरून घेतलेली आहे आणि त्यावरती हे पापड मी टाकत घेते. तर तुम्ही हे पापड डायरेक्ट उन्हामध्ये सुद्धा वाळू शकता किंवा उन्हाची सोय नसेल तर मग घरामध्ये पंख्याच्या हवेत सुद्धा हे पापड छान असे वाळतात. अशाच प्रकारे मी तुम्हाला काही पापड हे करून दाखवते. बघू शकता
एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे होत आहेत. दुसरा पापड सुद्धा आपला छान झालेला आहे. तुम्हाला जर का थोडासा जाड वाटत असेल, मला हा पापड थोडासा जाड वाटत आहे म्हणून पुन्हा मी हा पापड प्रेस करून घेते. बघू शकता आता मस्त असा हा पातळसर झालेला आहे. बघू शकता किती पातळ हा पापड झालेला आहे. अशाच प्रकारे सगळे पापड हे वाळत घेते. प्लास्टिक पेपर जर का असा मोठा नसेल तर मग एखादी फोडणीचा कापड किंवा कॉटनचा कापडावरती तुम्ही हे पापड वाळवू शकता. अशा प्रकारे काही पापड हे करून घेतलेले आहेत. त्यानंतर आणखी अशा प्रकारे पीठ आपल्याला काढायचं आहे. पीठ त्यानंतर झाकून ठेवायचं आहे. पीठ जर का पूर्णपणे गार झालं तर मग गॅस पुन्हा आपल्याला चालू करून ठेवायचा आहे किंवा गॅस अगदी मंद करून ठेवा, म्हणजे पीठ हे संपेपर्यंत गरम राहील. आता मी असे हे 2 गोळे घेते. राहिलेलं पीठ हे झाकून ठेवते. घेतलेले 2 पिठाचे जे गोळे आहेत ते मळून घेतलेले आहे आणि त्याचे सुद्धा पापड झालेले आहे. जर का पापड करताना काही गोळे हे कडक झाले, लाटले जात नाही व्यवस्थित, मग अशा प्रकारचे गोळे सुद्धा आपण पुन्हा गरम करून घेऊ शकता आणि मस्त असं मऊ हे पीठ होतं. मग त्यानंतर बघू शकता. आता तुम्हाला जर का तुमच्याकडे हे पुरी मेकर नसेल तर मग कसे पापड कराल तुम्ही, तर पोलपाटावरती प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे, त्यावरती लाटी ठेवायची आहे आणि वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि त्यानंतर लाटण्याने लाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सुद्धा हे पापड छान होतात. किंवा एखादी जड वस्तू घ्यायची आहे आणि वरतून प्रेस करायची आहे, दाबून घ्यायचं, तसे सुद्धा पापड करू शकता. पण जर का लाटण्याने लाटून घेतले ना, मस्त पातळसर हे पापड होतात. लाटताना जर का काठ थोडेसे चिरत असतील तर मग हाताने व्यवस्थित करायचे आहे आणि असं छान गोल आकार द्यायचा आहे मैत्रिणींनो, म्हणजे पापड मस्त असे मशीन सारखेच गोल आकारामध्ये हे दिसतात. बघू शकता यानुसार लाटलेला पापड सुद्धा किती छान असा झालेला आहे. मी तुम्हाला काढून दाखवते आणि अशा प्रकारे जर का हात फिरवून घेतला तर अगदी एकसारखा हा पापड होतो. बघू शकता लाटलेला पापड सुद्धा अगदी मशीनने केलेल्या पापडासारखाच हा पापड दिसत आहे आणि किती मोठा आणि मस्त असा पातळसर हा पापड झालेला आहे. अशाच प्रकारे सगळे पापड हे वाळत घेते. हे पापड बनवायला एवढे सोपे आहे ना, तुमचे जर का लहान मुलं असतील मैत्रिणींनो, ते सुद्धा अगदी सहज करू शकतील एवढ्या सोप्या पद्धतीने. मी पापड करत होते तर माझा लहान मुलगा सुद्धा म्हणे आई मी पापड करतो, तो सुद्धा मला मदत करत आहे. बघू शकता लहान मुलांना अशी आवड असते आईला मदत करण्याची. आणि माझ्या दर्शनच्या कामामध्ये सुद्धा छान असा नीटनेटकेपणा आहे. बघू शकता तो पापड कसा बनवतो. आता मंडळी तुम्ही इथपर्यंत पापड हे बघत आलातच. तुम्हाला हा पापड बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कुठेतरी आवडला असेल, माझ्या बाळाचे पापड, माझ्या हातचे पापड, तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच आपलं देवदर्शन किचन तुम्ही हे बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे, घंटीचे बटन दाबून तुम्ही ऑलवरती क्लिक करा. असं केल्यामुळे काय होईल ना, मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. बघू शकता बोलता बोलता मध्येच माझ्या बाळाने किती असा हा मस्त पापड केलेला आहे आणि त्याची पापड दाबण्याची पद्धत, पापड काढण्याची पद्धत, त्यासोबतच पापड वाळत घालण्याची पद्धत, त्यामध्ये नीटनेटकेपणा, तो वयाने खूप लहान आहे अजून तरी सुद्धा त्याच्यामध्ये किती हा नीटनेटकेपणा आहे तुम्ही बघू शकता. जे मुलं घरात बघत असतात ना, त्यानुसारच अनुकरण करून आपलं काम करत असतात. मी जेव्हा पापड करते किंवा काम करते, माझा मुलगा माझ्याकडे बघत असतो आणि त्यानंतर आम्ही मायलेकांनी असे हे सगळे पापड करून घेतले. बघू शकता पापड हे असे छान झालेले आहे. पापड मस्त मी वाळून घेतलेले आहे. घरात वाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी उन्हामध्ये सुद्धा हे पापड वाळून घेतलेले आहे. छान असे कडकडीत हे पापड आपल्याला वाळून घ्यायचे आहे, म्हणजे वर्षभर या पापडला आडी जाडी वगैरे लागत नाही. पापडचा रंगही पाहू शकता, मस्त अशी चमक आलेली आहे. पापड हा कुठेही फाटलेला नाही. तर मैत्रिणींनो, असे हे मस्त पापड येण्यासाठी तांदूळाचं पीठ दळून आणल्यानंतर लगेचच त्या पिठाचे पापड करा, म्हणजे पापड फाटत नाही. आणि जर का तुमचं आठवडाभराचं जुनं पीठ असेल किंवा तुम्ही रेडीमेड तांदूळाच्या पिठाची पापड करत असाल तर त्यामध्ये मैदा मिक्स करा, म्हणजे चिकटसरपणा हा वाढतो आणि त्यामुळे हे पापड फाटत नाही. तुम्ही जर का 4 कप
तांदूळाचं पीठ घेतलं असेल, रेडीमेड असेल किंवा आठवड्याभराचं जुनं पीठ असेल तर मग त्यामध्ये मैदा मिक्स करायचा आहे. आणि जर का लगेचच तुम्ही दळून आणलं आणि पापड केले तर मग त्यामध्ये मैदा वगैरे मिक्स करायची गरज नाही. 4 कपासाठी 1 कप मैदा मिक्स करून तुम्ही पापड करा, पापड छान होतात. मस्त असे काचासारखे पापड हे झालेले आहे. आता हे पापड मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते, म्हणजे तळल्यानंतर तुम्ही बघूया कसे हे फुलतात. तर तेलामध्ये असा हा पापड टाकला, मस्त 3-4 पटीने म्हटलं तरी काही हरकत नाही असे हे पापड फुललेले आहे आणि फुलून मस्त छान असा पांढरा शुभ्र हा पापड होतो. अशाच प्रकारे मी तुम्हाला काही पापड हे तळून दाखवते, म्हणजे एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे फुलत असतात. मस्त छान चमक आलेली आहे, दिसायला सुद्धा मस्त आहे पापड आणि तळून सुद्धा छान लागतात. तेवढेच चवीला सुद्धा मस्त असे पापड चवीला लागत असतात. तुमच्याकडे जर का लहान मुलं असतील किंवा वयस्कर मंडळी असतील ते सुद्धा अगदी सहज खाऊ शकते. एवढे मस्त असे खुसखुशीत हे पापड होतात, जिभेवर ठेवताच विरघळणारे आणि चवीला अप्रतिम असे बनवायला अतिशय सोपे असे हे पापड आज आपण पाहिलेले आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही नक्कीच करून पहा आणि ही पापड बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. तर जसा हॉटेलमध्ये मिळतो ना मसाला पापड, तसा पापड सुद्धा आपण करू शकता. छान असे मोठे मोठे हे पापड फुलत असतात ना, यावरती बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, चाट मसाला आणि बारीक शेव अशा प्रकारे टाकून हा पापड चवीला छान लागतो. नाश्त्यालाही खाऊ शकता किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा आपण हे अशा प्रकारचे मस्त चटपटीत पापड करून खाऊ शकतो. तर हे पापड तळूनही खाऊ शकता तुम्ही आणि भाजून सुद्धा खाऊ शकता. तर अशा प्रकारे मी काही पापड हे तळून घेतलेले आहे. बघू शकता पापडची साईज आणि मस्त असे मोठे मोठे हे पापड झालेले आहे. ती खुसखुशीत लगेचच चुरा होत आहे आणि अजिबात तेलकट हे पापड होत नाही. तुम्ही नक्कीच करून पहा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बघू शकता एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे खुसखुशीत झालेले आहे. तुम्ही एकदा कराल तर नेहमी अशाच प्रकारचे हे पापड कराल.